महाराष्ट्राच्या राजकारणात जेनझी ठरणार किंगमेकर, नेत्यांची धाकधूक वाढली। नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नियुक्तीवर अभिजित दिपके आक्रमक। पीएम मोदींच्या सेल्फी व्हिडिओवर दिपकेंचा टोला, सोशल मीडियावर जोरदार चर्चा। अभिजित दिपके कोणत्या पक्षात जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला। जंतर मंतरवरील ऐतिहासिक आंदोलनानंतर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, अभिजित दिपके। अवघ्या 36 दिवसात केंद्र सरकारला नमवून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घडवून आणल्यानंतर आता महाराष्ट्रातील बडे राजकीय पक्ष अभिजित दिपकेंना आपल्या सोबत घेण्यासाठी अक्षरशः शर्यतीत उतरले आहे। उद्धव ठाकरेंचा थेट मातोश्रीवर येण्याचा फोन असो की शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांची त्यांच्या घरी लागलेली रांग, चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांसारख्या प्रमुख नेत्यांनी दिपकेंच्या घरी भेट देऊन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। दोन्ही शिवसेना आणि इतर पक्ष या तरुण नेत्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी नक्की काय ताकद लावतात? मराठी माध्यमातून शिकून बोस्टन युनिव्हर्सिटी पर्यंत पोहोचलेल्या या तरुणाचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय आणि अभिजित दिपके स्वतः कोणत्या पक्षात जाणार की नवा मार्ग निवडणार, जाणून घेऊयात सविस्तर। मे 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीवरून अभिजित दिपके या तरुणाने इंस्टाग्रामवर उपरोधातून कॉक्रोच जनता पार्टी या पेजची स्थापना केली। सुरुवातीला मस्करीत सुरू झालेल्या या पेजला अवघ्या 4 दिवसात 2 कोटींहून अधिक लोकांनी फॉलो केले। नीट परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपर फुटीमुळे देशभरातील तरुणांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाला अभिजित दिपके यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरवून आंदोलनाचे रूप दिले। अमेरिकेतील बोस्टन येथून 6 जून रोजी भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध शहरात मोर्चे काढले आणि पुढे दिल्लीतील जंतर मंतरवर सलग 36 दिवसांचे बेमुदत आंदोलन उभारले। पोलिसांचा लाठीचार्ज आणि वाढता असंतोष यानंतर अखेर 25 जुलै रोजी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या अभिजित दिपके यांचे बालपण व 10वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले। त्यानंतर 11वी आणि 12वी त्यांनी सीबीएसई माध्यमातून पूर्ण केले। 2018 मध्ये त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद येथून कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली। पदवीनंतर पुण्यात 4 वर्षे बॅकएंड डेव्हलपर म्हणून काम केल्यानंतर 2023 मध्ये त्यांना अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीच्या पार्डी स्कूल ऑफ ग्लोबल स्टडीज मध्ये पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश मिळाला। दिल्लीतील आंदोलन यशस्वी करून अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगर मधील आपल्या घरी परतल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांची गर्दी जमू लागली आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिपकेंच्या घरी जाऊन उद्धव ठाकरेंशी त्यांचा फोनवरून थेट संवाद घडवून आणला। उद्धव ठाकरेंनी आंदोलनाच्या यशाबद्दल कौतुक करत त्यांना मातोश्रीवर येण्यासाठी निमंत्रण दिले। दुसरीकडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनीही अभिजित दिपकेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यामुळे दोन्ही शिवसेना या तरुण नेतृत्वाला आपल्या सोबत घेण्यासाठी आक्रमक झाल्याचं चित्र आहे। आता एवढ्यात नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवर आणि पोलिसांच्या कारवाईवर अभिजित दिपकेंनी कडक टीका केली आहे। आंदोलक विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत त्यांनी सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी व्हिडिओवर त्यांनी केलेली खोचक टिप्पणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे। सगळे राजकीय पक्ष गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत असताना अभिजित दिपके यांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही असा स्पष्ट खुलासा केलाय। राजकीय पक्षांच्या दावणीला न बांधता तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एक स्वतंत्र दबाव गट म्हणून काम करत राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। मराठी माध्यमातून शिकून बोस्टन पर्यंत पोहोचलेल्या अभिजित दिपकेंनी आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने देशाच्या राजकारणात जेनझी पिढीची ताकद दाखवून दिली आहे। राजकीय नेते त्यांच्या मागे लागले असले तरी दिपकेंनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातून 1,25,00,000 अधिक युवा मतदार आगामी काळात राजकारणाला कोणती नवी दिशा देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।